तर आज हा आमच्या घरातला शेवटचा दिवस. भरपूर अशा आठवणी आहेत आमच्या ह्या घरासोबतच्या. काही आठवणी मनात ठेवून, काही डोळ्यात साचून, काही आठवणी इथेच सोडून आज आम्हाला या घराचा निरोप घ्यायचा होता. तर सगळं घर खाली केलं आणि बाहेर निघाल्याच्या नंतर मग आमच्या इथे काही नातेवाईक आहेत, काही शेजारी आहेत, त्यांचा निरोप घेतला, त्यांना भेटलो आणि मग इथून आम्ही गेलो. आम्ही जिथे रेंटने राहणार आहेत तिथे बाजूलाच आमच्या ननंदबाई राहतात त्यांच्या घरी. कारण की गाडीमधला जो पसारा आहे तो खाली उतरून वरी नेईपर्यंत आम्ही आमच्या ननंदबाईच्या घरीच बसलो होतो. तिथेच मग त्यांनी स्वयंपाक वगैरे केला. प्रिया आणि प्रक्षिता तर खूप जास्त खुश झाली होती इथे आल्याच्या नंतर. मग आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आणि नंतर मग घरी जायला थोडासा उशीरच झाला आणि इथे पण तेच हाल होते पसाऱ्याचे. बघू शकता तुम्ही. आम्ही आज बघितलं होतं इथे येऊन किती पसारा सगळीकडेच मांडलेला आहे. हॉलमध्ये पण तसंच आणि किचनमध्ये येऊन बघितलं तर बघा कुठेच पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती, एवढा पसारा होता. नंतर मग आम्ही दोघींनी मिळून थोडासा पसाराची थोडी आवरावर केली. किचनमध्ये थोडेसे डबे लावून घेतले आणि सकाळी किचन चालू करायचं होतं कारण की प्रिया आणि प्रक्षिताला स्कूलला जायचं होतं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब